यावर्षी चांगल्या प्रकारे शौर्य दिन साजरा होणार आहे। उलट गेल्या वर्षीपेक्षा जास्त लोक यावेळेस येणार आहेत। कारण महाराष्ट्रात जे आंदोलन झालं संविधान बचावचं, त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकांड झालं, शेकडो आया बहिणी सगळ्यांवरती अन्याय झाला। त्याच्यामुळे संविधानाच्या वाचवण्याच्या चळवळीला आता गती आलेली आहे आणि म्हणून या शौर्य दिनाला भीमा कोरेगावला मोठ्या प्रमाणात देशभरातून जगभरातून अनुयायी येणार आहेत। मी या ठिकाणी पाहणी केली आहे। दुर्दैव आहे की आजही आम्हाला या स्तंभाच्या बाबतीत मागण्या करावं लागत आहेत। ही आजूबाजूची जमीन आजही आमच्या नावावरती नाही आहे, स्तंभाची नाही आहे। दुसरीकडे जर बघितलं तर परवा दिवशीची नाशिकची बातमी आहे की 2026-27ला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे नाशिकला, आणि त्यासाठी 7,000 कोटीची तरतूद केली, म्हणजे 6,900 कोटीचा आराखडा बनवला आहे। आणि त्या आराखड्यामध्ये साधूंना राहण्याची व्यवस्था। आता ह्या माझ्या बाजूला तुम्ही कॅमेरा जर फिरवला तर तुम्हाला भंतीजी लाईनने दिसतात बसलेले। ते कशावर बसलेत? पोत्यावर बसलेत, पन्नी टाकून बसलेत। आणि आलेत कुठून? कुणी कर्नाटकहून आलं आहे, कुणी बिहारहून आलं आहे, कुणी UP-वरून आलं आहे, आणि त्यांना आम्ही बसायला जागा देऊ शकत नाही। म्हणजे आमच्या समाजामध्ये इथं येणारा जो बौद्ध बांधव आहे त्याचं जर सगळ्यात आदरस्थान काय असेल तर भंतेजी आहेत, वंदनीय, आणि त्यांची अवस्था या स्तंभाच्या बाजूला कशा प्रकारे? त्यांना बसायलासुद्धा आमच्याकडं जागा नाही, कसलाही आराखडा नाही। म्हणजे साधूला व्यवस्थेसाठी 7,000 कोटी आणि भीमा कोरेगावच्या व्यवस्थेसाठी 1 रुपया नाही। याआधी अजित पवारांनी 100 कोटीची घोषणा केली, आम्हाला कळालं ते परत घेतले। पुन्हा काल एक नवे सामाजिक न्याय मंत्री आले, त्यांनी 100 कोटीची घोषणा केली। आता ते किती इम्प्लिमेंट करणार आहे तो एक वेगळा प्रश्न आहे। त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा जो व्यवस्थेचा आहे तो मनुवादी व्यवस्थेचा दुटप्पीपणा आहे, आणि याचा आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मी निषेध वगैरे बोलणार नाही, कारण शौर्य दिन आहे। पण हे शौर्य दिन झाल्यावरती यांना आम्ही हिसका दाखवून देऊ। 500 एकर जमिनीचं अधिग्रहण झालं पाहिजे। हा स्तंभ वरच्या बाजूने क्रॅक होत चालला आहे, त्याचं संवर्धनसुद्धा होत नाही। या फुलांनी त्या ठिकाणी फुलांनी झाकला जातो, पण जर ओरिजिनल कधी येऊन बघितला तुम्ही तर वरच्या बाजूने तो क्रॅक होत चालला आहे। काही दिवसांनी हा स्तंभ पडला तर कोण जबाबदार आहे? पण त्याचं संवर्धन कोणी करत नाही। नुसतंच असणारं नियोजनाचं सगळं इथं चालू आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। मला काही कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं नाही, पण हे योग्य नाही आहे। स्तंभ आमच्या ताब्यात आला पाहिजे, 500 एकर जमीन आमच्या ताब्यात आली पाहिजे, बुक स्टॉलची कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे, आणि या ठिकाणी भंतीजीला मानासन्मानाने बसायची व्यवस्था झाली पाहिजे। नेते येतात, VVIPतून येतात, त्यांची VIP व्यवस्था असते, पण वंदनीय भंतीजीची ही अवस्था असेल तर आम्हाला वाईट वाटतं, दुर्दैव वाटतं। तर त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात येतील। हा संघर्षाचा जो आमचा नव्या जन्माचा दिवस आहे तो अतिशय उत्साहामध्ये साजरा होईल। आणि उद्या मी महाराष्ट्राला आव्हान केलं आहे की मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचा एक फोटो सोबत घेऊन या, आणि जोपर्यंत पृथ्वी मानवी हिताली व्यवस्था जिवंत आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गाजत राहणार, वाजत राहणार। हा सुद्धा आम्ही उद्या या ठिकाणी ऐलान करतोय। महत्त्वाची माहिती अशी की आता भीमा कोरेगाव स्तंभ हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तमिळनाडूला VCK पॅन्थर्स पार्टी म्हणून आहे, लिबरेशन पॅन्थर पार्टी, त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर थिरुमा वल्लवन। ते पॅन्थर पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः 3ऱ्या वेळेस खासदार म्हणून निवडून आलेत। त्यांच्या पार्टीचे 2 खासदार आणि 4 आमदार आहेत। त्याच्यामुळे ते सुद्धा उद्या या ठिकाणी मोठ्या ताकदीने अभिवादन करायला पहिल्यांदा येत आहेत। त्यांचे तमिळनाडूचे आणि राष्ट्रीय कमिटीचे मेंबरसुद्धा बालसिंगम साहेब या ठिकाणी त्यांची व्यवस्था बघायला आले, ते आमच्या स्टेजवर पण राहतील। चंद्रशेखर आझादसुद्धा येत आहेत। बाहेरचे जे नेते येत आहेत त्यांचं माझ्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो, वेलकम करतो, आणि अशाच पद्धतीने आनंद वाटतो आहे की जग भीमा कोरेगावच्या या स्तंभाखाली यावं अशी अपेक्षा या माध्यमातून बाळगतो। आणि शौर्य दिनानिमित्त माझ्या समाज बांधवाला जय भीम करतो। या ठिकाणी उद्यापासून आम्ही अभिवादन करून दलितांना सुरक्षित करण्याचा अजेंडा राबवण्याचा एक संकल्प करणार आहेत। हीच एवढी माहिती आज मी या ठिकाणी देतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
सरकार